नको, मी सांगते ते ऐकल्यावर तुम्हालाच पाण्याची गरज लागेल. हो घ्या, तुम्हीच घ्या. ते भांडेकडे तू ऐकायची नाही. हट्टी स्वभाव तुझा मोठा वेगळा. त्या शेळ्याच्या मालतीबाई बघ किती समजूतदार स्वभाव आहे त्यांचा. होय हो, सकाळी उठल्यापासून त्या मेलीचं नाव नुसतं तुमच्या दातात अडकत असतं, सुपारी अडकल्यासारखं. बरं मरू दे ती मालतीबाई. तू काय सांगणार होती ते आधी सांग. सांगते. आठवतं का तुम्हाला? काय? आपण लग्नात एकमेकांना हार घातले. हो. त्याच क्षणी तुमची आत्या बेशुद्ध पडली. अगं बरोबर, ती खूप थकली होती बरं का. माझ्या लग्नात माझ्या आत्याने खूप मेहनत केली, त्यामुळे ती थकली होती म्हणून बेशुद्ध पडली. पण माझ्या बाबांनी लगेच तिच्या तोंडावर पाणी मारलं आणि ती शुद्धीवर आली. पण पार्वती, त्यानंतर आत्याचं आपल्या घरी येणं जाणं खूपच कमी झालं नाही का? नाही हो, आत्या थकली म्हणून बेशुद्ध नाही पडली. का बेशुद्ध पडली हे मला माहित आहे. काय कारण होतं? का बेशुद्ध पडली ती? सांगते. आणि त्या आधी आग लागू तुझ्या पाण्याला, आधी सांगायचे. सांगते, ऐका. मी दिसायला अशी बेताची. काय म्हणालीस तू? मी दिसायला अशी बेताची. हे बाकी बरोबर बोलली. तेवढं मला तुम्हाला लगेच ऐकायला आलं. हो, आणि मी काय म्हणत होते? तू म्हणत होतीस की तू अशी दिसायला बेताची. हो, परत काय सांगायला नको. हो, त्यामुळे लग्न ठरत नव्हतं माझं. साहजिकच आहे. सगळीकडून नकार यायचे. हो, मग माझ्या आजीने युक्ती केली बरं का. तुला सांगतो, तुझी आजी म्हणजे खरोखर देव माणूस होती, देव माणूस. म्हणून तुझ्या माहेरी गेल्यावर मी सगळ्यात आधी तुझ्या आजीच्या पाया पडत असते. होय हो, त्याच देव माणूस आजीने सुचवलं बरं का. काय? तुमची आत्या मला जेव्हा बघायला आली तेव्हा पोहे चहा घेऊन मला नाही पाठवलं. अहो, माझ्या मावस बहिणीला पाठवलं. वत्सला हो तिचं नाव. काय सुंदर दिसायला, गोरी गोमटी, अगदी वीणा कुमारी सारखी. हो, तुम्हाला म्हणे फार आवडायची वीणा कुमारी. बोल. तर तुमची आत्या वत्सलेला सारखी न्याळून बघत होती. तिच्याकडे बघितल्यावर एकदम खुश झाली. तिथे होकार दिला. आणि एवढंच नाही, लग्नाची तारीख सुद्धा ठरवली. हो, आम्हाला म्हणाली भाषा माझ्या शब्दाबाहेर नाही. हो, माझी पसंती तीच त्याची पसंती. आणि 1 महिन्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी आमच्या घरच्यांनी बोल्यावर वत्सलेऐवजी मला उभी केली. आणि तुम्ही माळ घातलीत ना, ती माझ्या गळ्यात बरं का. आणि ती माळ घालताना माझा चेहरा दिसल्याबरोबर तुमची आत्या बेशुद्ध पडली. मला सांग, तू वत्सला सध्या कुठे असते? धन्य आहे ग बाई, या वयात पण. कमाल आहे बाबा. परमेश्वरा, खरंच आता सोडव मला या माणसापासून. कविता किंवा लोकप्रिय कुठल्याही चित्रपट त्याच्यावरती आपण विडंबन कविता करतो, कारण ते गाणं सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. तर अवघाची संस्थानामध्ये एक गाणं होतं जे रेड मजला लागले. त्याच्यावरती मी विडंबन काव्य केलं होतं मोबाईलवरचं. तर ते मोबाईलवरचं विडंबन काव्य आहे ते मी नाही, ठाकूरसाठी छान म्हणतात ती कविता. तर ती त्याला म्हणण्याची विनंती करेन. आणि मुख्य काय, मोबाईल आपल्या हातामध्ये जो असतो तो मोबाईल सर्वांचा असतो.
पण ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो ती व्यक्ती कोणाचीही नसते, फक्त त्या मोबाईलची असते. मी सवयीप्रमाणे एक दोन फोटो काढले, कारण नेहमी काय असतं आमच्या कार्यक्रमात कोकणात दशावतारी असतं ना, तसं व्यवस्था करायची, स्टेज करायची, लाऊडस्पीकर लावायचा, फोटो सगळे काम माझेच असतो. आज आमचे विलास माडिक आलेत मुद्दा प्रेमाने, त्यामुळे मी सवयीप्रमाणे काढले ते सगळं करणार. विलास माडिकांचं वैशिष्ट्य म्हणजे शुक्रतारा आणि ज्येष्ठतारी सगळं प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ ते काढत असतात आणि एवढे छान फोटो छान व्हिडिओ असतात त्यांचे. एकदा मी त्यांना विचारलं, माडिक म्हटलं मी काढतो फोटो एवढे चांगले आहेत नाही, तुमचे कसे काय येतात चांगले, काय बनतोय? ते म्हणाले मी श्रीकांत मनुष्टे छायाचित्रकार जे होते त्यांच्याकडे त्यांनी शिकले, गुरु होते त्यांचे, त्यामुळे त्यांच्याकडे शिकलो आहे. तर म्हणाले, म्हटलं मला तर आता ते शिकवत नाही. आणि म्हटलं तुझा मोबाईल कितीचा आहे? मला म्हणे 1,00,000 रुपयाचा. म्हटलं विषय संपला, आम्ही 15,000च्या वरती जाणार नाही. आणि खूप मला छान. माहिती आहे ना, माणिककरांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे काढलेले फोटो आणि व्हिडिओ ते बरोबर त्या त्या व्यक्तीला त्याच दिवशी पाठवून देणार. म्हणजे सकाळी आपण उठून तोपर्यंत आलेला असता आपल्या मोबाईलवरती. आणि पुन्हा पुढल्या वर्षी गेल्या वर्षी हे झालं होतं. मध्ये मध्ये आठवण पण नसली, गेल्या वर्षी असं होतं. तर अवघडची संसार म्हणलं ते गाणं होतं, त्याच्यावरती त्यांनी विलंबन केलं मोबाईलचं. मूळ गाणं असं आहे, जे वेळ मजला लागले तुझलाही ते लागेल का, जे वेळ तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची हीनता कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ तुझला लागले. जागेपणी हातात तो, जागेपणी हातात तो, ध्यानी मनी अन स्वप्नी तो, किती गुंतला तू त्या सगळे अस्वस्थता उमगेल का, जे वेळ तुझला लागले. उठता सकाळी रोज तू, उठता सकाळी रोज तू, जाई नजर त्याच्याकडे, होई चहा किती थंड हा, नचला क्षणी खाण्याकडे, जे वेळ तुझला लागले. तिसऱ्या कडव्यामध्ये भीती आहे. मनी भीती मजला वाटते, मनी भीती मजला वाटते, म्यूट बोलणे हे आपुले, आभासी जगती रंगता, संवाद सारे संपले, जे वेळ तुझला लागले आता तरी संपेल का, माझ्या मनीची व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेळ तुझला लागले. प्रत्येकाला हा अनुभव येतच असेल, हा अनुभव आहे की अच्युत ठाकूर यांनी आम्हाला खूप छान शिकवलेली. तर ती कविता, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, घाटाला पाहिल्या 100 धनानंदाली बहार, धनानंदाली बहार, घाटाशी लावी एक स्वर्गीय कल्पतरू, तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100, धनानंदाली बहार, धनानंदाली बहार,
गंगा आई गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 घाटाला पायऱ्या 100 धनानंदाई बहार धनानंदाई बहार धनानंदाई बहार. आपल्याकडे शाळा नसतो काहीतरी इकडं तिकडं करून चाललेलं असतं, बाहेरच्या खोलीत राहत असतात. एक दिवशी घरमालक सांगतो उद्या खोली रिकामी करायची कारण 2 महिन्याचं भाडं थकलंय म्हणून. यांच्यापुढे प्रश्न उभा राहतो आता काय करणार म्हणून. तर नोकरीदाराला काय नाही काय नाही करून चालायचं. तर मालक म्हणतो काय नाही त्यांना उद्या सकाळी खोली रिकामी करायची. तेवढ्यात सुदैवाने राजा गोसावींनी त्या कविता करत असत. ते कुठच्या तरी स्पर्धेसाठी कविता पाठवलेली होती आणि त्या आयोजकांकडून पत्र आलं की तुमच्या कवितेला पहिलं पारितोषिक मिळाले 200 रुपयाचं. त्या काही 50 वर्ष झाली 200 रुपयाचं पारितोषिक मिळाले. ते आनंदाचं बातमी होती. ते पत्र घेऊन राजाभाऊ जातात घरमालकाकडे आणि सांगतात आता आम्हाला जागा सोळा सांगू नका, 8 दिवसात मनी ऑर्डर येईल मग तुमचं भाडं देऊ. ठीक आहे घरमालक कोण काय करत नाही. आणि आनंदाची बातमी सांगायला राजाभाऊ आतल्या खोलीत जातात. तिथे शरद तळवलकर कपड्यांची इस्त्री करत असतात. राजा गोसावी सांगतात हे शहरात थांब रे बंद कर काय करतोस. मी काय सांगतो ते आनंदाची बातमी आहे की शरद तळवलकर काय झालं ते सांगतात. समजा आपल्या कवितेला माझ्या बक्षीस मिळाले आता आपल्याला घर सोडायची गरज नाही. पण हे करत असताना शरद तळवलकर तुम्ही अजूनही बघा युट्यूबवर तो चित्रपट आहे. शरद तळवलकर कपड्यांना इस्त्री करत असतात आणि राजा गोसावी म्हणतात थांब रे शरद बंद कर काय करतो ते. त्यावेळी शरद तळवलकरांनी इस्त्री अशी ठेवायला पाहिजे ती इस्त्री तशीच ठेवतात कपड्यावरती आणि कुठेही करत असतात. आता मला सांगा ज्यावेळी शूटिंग झालं त्यावेळी नक्की इस्त्री गरज नव्हती त्यावेळी कपडा जायचा प्रश्न नाही पण त्यांनी समजून ती इस्त्री अशी ठेवायला पाहिजे होती. मी टीका करत नाही. ही माणसं खूप मोठी आहेत त्यांना आनंद आपण कसा घेतो विसंगती म्हणतात त्याचं उदाहरण सांगतो की अशी ठेवायची होती त्यांनी तशी ठिकाणी बोलत होते जवळजवळ 1.5 मिनिट. आता ही गोष्ट शरद तळवलकरांच्या लक्षात आली नाही की इस्त्री गरज असती तर आपण अशी ठेवू का हे त्यांच्या लक्षात आलं नाही. बाजूला राजा गोसावी अभिनय चालू होता त्यांच्या लक्षात आलं नाही. दिग्दर्शकाच्या लक्षात आलं नाही. कॅमेरामॅनच्या लक्षात आलं नाही. अनेक आणखी मंडळी असतात शूटिंग करत कोणाच्याही गोष्ट लक्षात आलं नाही. त्यामुळे ती चूक तशीच राहून गेली. आणि तुम्हाला आठवत असेल की बऱ्याच वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाचं एक पाक्षिक होतं फिल्मफेअर. त्या फिल्मफेअरमध्ये एक कॉलम असेल त्या कॉलमचं नाव होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट. कारण त्यावेळी रीडर्स डायजेस्ट नावाचं मासिक होतं त्यावेळी त्यावरून त्या कॉलमला नाव लिहिलं होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट. रीडर्स नाही बसत पडत नाही काय अशा गोष्टी हे चूक आहे ना इस्त्री अशी करायला पाहिजे. तर त्यामध्ये अशा आणि मी फिल्मफेअर सिनेमामध्ये वगैरे आकर्षण होतं पण तेवढ्या कॉलमसाठी मी तो वाचत असेल. अनेक गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या असतात म्हणजे विसंगती. उदाहरणार्थ हिरो हिरोईन मद्रासला जातात बागेमध्ये वगळतात गाणं म्हणतायत आणि बाजूने PST बस जाते. मद्रासमध्ये PST कुठे आली. तर अशा विसंगती तिथे दाखवलेल्या असतात छान वाटत ऐकायला. त्यामुळे अनेक अनावधानाने होऊन जातं त्यामध्ये टीका अजिबात नाही. माणसं मोठी आहेत फक्त विसंगती म्हणून सांगितलं. जसं एडिसनच्या बाबतीत सांगतात की त्याच्याकडे मांजर खूप होती म्हणून एडिसननी सुताराला बोलवून एक पिंजरा केला मांजरांसाठी का कार देतात त्या 2 दरवाजे करा एक मोठ्या माणसाला आणि पिलांसाठी दुसरा. सुतार म्हणाला दुसरा कशाला मोठ्या माणसाचा दरवाजा पिलं जातील का. आता ही गोष्ट एडिसनच्या लक्षात आली नाही म्हणजे सुतार एडिसन पेक्षा हुशार नाही. तसं हे झालं की छोटी छोट्या गोष्टी राहून जातात म्हणून सांगितलं असं. स्वेटर घातलात का अहो थंडी फार आहे आज. स्वेटर नाही घातला वाघोबाच्या कातडा घातलं. अगो बाई वाघोबा का. माझी आई म्हणायची पार्वती तुझा नवरा अगदी शेळीसारखा गरीब आहे हो. मरू दे तुझी आई. काय बोललं तिला मरून 25 वर्ष झाली हो. आपल्याच घरी आली होती आणि एकाएकी ताप भरला आणि त्या दुखण्यातनं उठलीच नाही हो कधी. माझ्या बरीच मनाला लागून राहिली हो ही गोष्ट. पार्वती तुला एक सांगू का तुला धक्का बसाय तू असं कर तुझी ती बीपीची गोळी घे. कशाला घे बीपीची गोळी घे. कशाला हो मी सकाळी घेतली ठीक आहे. अगं तसं नव्हे मी सांगणार आहे ना ते ऐकून तुला बीपीच्या गोळीची गरज पडेल. त्याच
रे भाई तुम्ही ऐकायचे नाही. मी गोळी बरं सांगा आता. तुला आठवतं का पार्वती, काय ते? तुझी आई आपल्याकडे राहायला आली होती. एक दिवशी रात्री जेवण झाल्यावरती ओटीवर जाऊन झोपाळ्यावर जाऊन बसली आणि थोड्या वेळानं भूत भूत म्हणून किंचाळत माणसात धावत आली. होय हो, झोपाळ्याच्या मागे खिडकीमध्ये तिला भूत दिसलं आणि खूप घाबरली हो. आणि माझघरामध्ये आली आणि दुसऱ्या दिवशी बॅग घेऊन जी घरी निघून गेली आपल्या, ती परत आपल्याकडे आलीच नाही हो. तिला भूत दिसलं म्हणे, किती किंचाळली. तुला सांगतो पार्वती, ते भूत नव्हतं. म्हणजे काय? अहो तुम्हाला कसं माहिती? अगं तुझी आई 1.5 महिना झाला तरी घरी जायचं नाव घेत नव्हती. म्हणून मीच ती युक्ती केली. कसली युक्ती केली हो? अगं दुकानात जाऊन भूताचा मुखवटा विकत आणला आणि त्या दिवशी रात्री तुझी आई झोपाळ्यावर बसली होती तेव्हा मागच्या खिडकीकडे गेलो. तो मुखवटा लावला, अंगावर काळी घोंगडी घेतली आणि हलकासा आवाज केला. तो आवाज ऐकून तुझ्या आईनं मागे वळून बघितलं आणि भूत भूत म्हणून काय हो, ही कसली तुमची करणी असती? शोभतं का असं तुम्हाला हे? आणि माझ्या आईशी तुम्ही असं वागलात आणि माझ्या बाबांशी सुद्धा तुम्ही प्रतारणा केली हो. बोलू देणार नाही. मी कसली तुझ्या बाबांची प्रतारणा केली? सांगते. बाबा अखेरच्या टप्प्यात मृत्यूशी झुंज देत होते हो. अहो, त्यांना मुलीची काळजी म्हणजे माझी खूप काळजी वाटायची हो. तुम्हाला माहितीच आहे त्याचं कारण. तुम्हाला दारूचा जुगाराचा नाद. माझं कसं होईल की त्यांना सतत चिंता असायची हो. मित्राकडून 1,000 रुपये त्यांनी उसने घेतले होते आणि ते तुमच्याकडे दिले मित्राला द्यायला. अगं होय, ते 1,000 रुपये बरं का त्यांच्या मित्राला म्हणजे गणपतरावांना द्यायचे होते. म्हणून मी 1,000 रुपये घेऊन घराबाहेर पडलो. ते माहिती हो मला. गणपतराव मला भेटले नंतर ते म्हणाले 1,000 रुपये तुम्ही त्यांना दिलेच नाही. आता का तोंड लपवताय हो? बरं दिसतं का हो असं वागणं? आणि दुसरं म्हणजे मृत्यूशय्येवर तुम्ही माझ्या बाबांना वचन दिलं. कसलं वचन? उद्यापासून दारू जुगार सोडून देईन असं शहाण्यासारखं वचन दिलं. मला किती धन्य झाल्यासारखं वाटलं होतं हो. तुला एक सांगू का? तू असं कर, आधी थोडं पाणी पी तू. काही लोक सारखं पाणी पाजून पाजून मला काय मारायचे की काय तुम्हाला? तुम्ही बोला काय ते ऐकते मी. बरं. अगं मी तुझ्या बाबांकडून बरं का 1,000 रुपये घेऊन बाहेर पडलो. पण ते 1,000 रुपये गणपतरावांना दिलेच नाही. ते माहीत आहे, पण केलं काय त्या पैशाचं ते सांगा. अड्ड्यावर जाऊन जुगार खेळलो आणि बऱ्यापैकी हरलो आणि ते हरल्याचं दुःख विसरायसाठी बारमध्ये जाऊन दारू पीत बसलो. अन्याय हो तुमची. अहो बाबांना वचन दिलं होतं ना तुम्ही, काय? उद्यापासून दारू जुगार सोडेन. अगं उद्यापासून सोडेन म्हणून वचन दिलं होतं. आजपासून सोडेन म्हणून कुठे वचन दिलं होतं? कमाल आहे बाबा या माणसाची. परमेश्वरा सोडव रे बाबा मला या माणसापासून.
आता मी पण तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. रिटायर्ड जमादार मुंबई महानगरपालिका पाणी खाते. मुंबईत राहायचं ठिकाण रंगारी भटक 4, डिलाइट रोड, लोअर परेल, मुंबई नंबर 13. मूळ गाव मुक्काम पोस्ट मालवण पेटेवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मालवण ते मुंबई सेंट्रल एसटी बसचा तिकीट 438 रुपये 50 पैसे. एवढी ओळख पुढे झाली नाही असं. तर मुंबईत आम्ही 4 जाणार होतो. मी, माझं पोरगो शिरी, आमची सूनबाय आणि आमचो कमिशनर. कमिशनर भेटत त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतात. कमिशनर म्हणजे माझी बायको. त्या नरसम्राट नाटकात नाही त्याची ती सरकार होती ना, तो एकसारखं होणार सरकार सरकार, तसं त्याची सरकार, तसं आमचं कमिशनर. पक्षाचं काय रस आहे हे थोडी समजा. तर कसं असतं मंडळी, माणूस रिटायर झालो ना की त्याच्या घरात किती किंमत असतात तुमका सगळ्यांना माहिती आहे. हे पण असतं, आपले पण असतं, म्हणजे सगळ्यांचा वृत्तांत सारखा. हो, एक कप चहा मिळाची पंचायत हो. तो नरसम्राट कसं सांगतो सांगा, कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर, तसा बाका सारख्या म्हणत रवाचा लागता. कोणी चहा घेतात का चहा, नाका कोणी चहा घेत काय गो, नाका चहा घेऊया गो, नाका एक कप चहा मिळणार काय गो. एक सारखे 4 डोशीत बसतात. अहो सकाळपासून 8 चाय झाले. अख्खी लिप्टन कंपनी घशा घालून हात की काय. हा कमिशनर, कमिशनर तुमचा आवाज किती कमावलेलो नाही म्हशी सारखं. बघे बाहेर असताना म्हशी राखूच्या काम मीच करत होते. असं काय तेव्हा असतात. हा, आणि आता सासरी इल्यावर वेळो लागते. हो, ता काय बोलला नाही, तुम्ही काय ऐकलाच नाही. आता ऑफिस मध्ये जात होते तर बरा होता. आता एकसारखे मित्रांना बोलणी ठेवतात, 4 डोशी ठेवतात. मित्रांना बोलणी ठेवतात, 4 डोशी ठेवतात. मित्रांना बोलणी ठेवतात आणि 4 डोशी ठेवतात. अगो, एवढ्या मोठ्या कपासून नका एवढी चाय घेऊन दिलं, ती काय माझ्या पिंडावर शिपडूसाठी काय गो. अगो, यमाच्या रेड्याच्या बहिणी कप तरी घेऊन जा. ऐकलं काय बघा, मला द्यावं असो. तर मंडळी, श्रावण महिना गेलो. श्रावण महिना गेलो की लोक काय काय संकल्प करतात. मी पण संकल्प केलं काय, ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. कसा झाला, ऑफिसातून रिटायर झाले ना, त्या ऑफिसवाल्यांनी माका भेट म्हणून ज्ञानेश्वरीची पोथी दिली आहे. तुमका काय सांगू, 34 वर्ष नोकरी करून रिटायर झाले. 34 वर्ष माका वाटला काहीतरी मोठी भेट वस्तू देती, वॉशिंग मशीन देती, गेलो बाजार मिक्सर तरी देती. मेल्याने देऊन दिल्याने काय, ज्ञानेश्वरीची पोथी. आणि तुमका सांगतोय, माझ्या निरोप समारंभासाठी सगळ्यांकडसून वर्गणी काढल्याने तुमका काय सांगा, माय ध्यानी माझ्याकडसून सुद्धा वर्गणी घेतल्याने काय बोलण्यासारख्या मरण. आता आयो संकल्प किती दिवस टिकतात का बघूया. हा, 4 दिवस झाले. संकल्प किती दिवस टिकता बघूया. पण भुतरूसून बसलो तरी चांगलं वास येतात. तुमका सांगताय असं वास येत बघलो ना की पोथी वचनात काय लक्ष लागत नाही. आता असा करतोय, कमिशनरा बोलून विचारतोय कसलो वास येतात तो. शांताबाई हो, गो शांताबाई हो, जयंत्या गो, जयंत्या गो, रांग्या सध्या काय हो, किती आवडतात. बघलास ना, आडनाव घेऊन हाक मारले तेव्हा काय म्हणाला. काय हो, किती आवडत होता. अगो माका एक सांग, तू बस आली, बस बस बस. माका एक सांग, भुतूसून कसलो तरी चांगलो वास येत आहे गो. आज भाजी कसली करत. सुरणाची शिरा पडो तुझ्या तोंडावरती. तुला किती वेळा सांगले गो, श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून. किती करू नको. अगो किती म्हणजे काय, सुरणाचं पोळी चावताना मटणाचं पोळी चावल्यासारख्या वाटताना उपास मोडता. वाचतय वाचतय वाचतय. तू पण ऐकावं बस म्हणजे काय होईल, तेवढा पुण्य तुझ्या पदार्थ पडत. वाचते वाचते.
तो आता मध्ये मध्ये बोलत राहू नको हा. मी मध्ये मध्ये बोलते. काय मंजूळ आवाज ऐकलास ना? माय मालवणीची लता मंगेशकर काय घ्यायला लाजता बघा, काय लाजता बघा. अगो लाजायचा होता त्या वयात कधी लाजलोच नाही गो. केव्हा जर लाजलं असतं आपल्या श्रीकातींच्या आवडणार नसती झाली. ही प्रवा काय वाचतं का वाचा? वाचतंय हा. नीट लक्ष ठेव. हा. पार्थ म्हणे केशवा देवादिदेवा आता झडकरी रथ पेलावा उचलो निमध्ये स्थिर करावा दोन्ही दळा. कमिशनर याचा अर्थ तुमका समजावून सांगा. कशा याचा अर्थ माका ठाऊक नाही असं वाटतं काय तुमका? कमिशनर याचा अर्थ तुमका ठाऊक असा? म्हणजे सांग बघू. सांगते सांग सांग. सांगते. हा. कृष्ण अर्जुनाक म्हणता, हा. कृष्ण अर्जुनाक म्हणता, काय? ऐकतास ना? ऐकतोय की म्हणजे? हा. कृष्ण अर्जुनाक म्हणता, हा. हे अर्जुना हा. झडले तुझे हात ते योरत उचल दोन्ही हातानी दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड, दळा म्हणजे दळून हाड. समजला? कमिशनर तुमची हुशारी बघून ज्ञानेश्वर माहुलीचं रेडो सुद्धा तुमच्या पायावर डोक्यात एक चलवा. चष्मा शोधत होता. आजीने विचारलं, काय रे काय शोधतोस? तू म्हणाला, आम्ही चष्मा शोधतोय, कुठे मिळत नाही. ती म्हणाली, अरे तो बघ डोक्यावर आहे तुझ्या. आणि पटकन काय म्हणाली, अरे गळ्यात गोळसोळी आणि गावात बोंब. मला काही अर्थच कळलं नाही. मी आजीला म्हटलं, अगं म्हणजे काय ग? ती म्हणाली, काय नाही ग, काखेत कळसा आणि गावाला वळसा. अजूनही म्हणी अशा ऐकल्या आणि कोणी म्हटल्या की ती आजीची आठवण येते. आणि पुष्कळ वेळा त्या आजीच्या म्हणी लक्षात राहील, माझ्याही लक्षात राहिलेल्या आहे. इतकी तिची आठवण येते. तर अशीच एक ती आजी माझी म्हणी वापरणारी तशी एक शिक्षिका आपल्या मुलाशी बोलताना म्हणीच्या भाषेमध्ये बोलायची. आता प्रसंग असा आहे की अभ्यास करायला मुलगा बसलेला आहे आणि ती शिक्षिका म्हणजे आई त्याची बोलते त्याच्याशी, काय रे आत्ता अभ्यासाला बसलास? रात्र झाली, दिवस गेला उठा रेटी, रात्र होता कापूस वेची. आणि हे काय सर्वच विषयाचा अभ्यास नाही ना? अरे काय हे, एक एक विषय पूर्ण कर रे, नंतर आहे एक ना धड भाराभर चिंध्या. अरे किती वेळा सांगायचं रे तुला, पंढरी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. अहो सर्व लोकांना असं वाटतं आई शिक्षिका आहे म्हणजे मुलगा अगदी थाण तशी माती असेल. हो अहो पण कशात काय आणि फाटक्यात काय हो तुझा? अरे नेहमी सांगते, अरे काही अडत असेल तर विचार मला, पण तुझा आपला नन्नाचा पाडा. अहो बरं घरामध्ये मदत कोणाची नाही हो मला. आमच्या सासूबाईंना काही काम सांगावं तर त्या अडचणीचा पाडा एवढा वाजतात की भीक नको पण पुत्रावर अशी परिस्थिती होते. आणि आमचे धाकटे दीर येडा म्हणून पेढा खाणारे आणि आमच्या जाऊबाई खाली मुलगी पातळ ठेवली. आता आजचीच गोष्ट तुम्हाला सांगते. माझ्या नंदेला मी म्हटलं, आपण जरा भाजी चिरून दे, तर तिने हाताला मेहंदी लावली. ती म्हणतात ना, आधी उल्हास आणि त्याच्यात फाल्गुन मास. अहो या सर्वांना सांभाळताना माझी मात्र पुरेवाट होते हो. आता कामवालीला पण सुसरताई तुझी पाठ हो म्हणून तिला सांभाळावं लागतं. आणि यांना काही काम सांगावं तर आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस, अशी अवस्था. आता शेजारी आमचे सगळे आहेत ते काय हो देखल्या देवा दंडवते, कोणाचा काही उपयोग नाही. पण एक सांगते हा, तुम्ही मैत्रिणी मात्र मला सगळ्या छान मिळाला ना. अहो तेवढाच पुढच्याला काडीचा आधार हो. काय रे अभ्यास झाला का तुझा? आणि हे काय भूक पण लागली तुला? कुठलं पुस्तक हवंय? अरे ते काय टेबलावर आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. अरे 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 केवढा धक्का दिलास मला. सगळे तांदूळ सांडले ना. आता काय करावे बाई? नाही घाई आणि हिंदू डसला ग बाई. आणि
केवढा आवाज झाला आणि हे काय, हे आले वाटतं बाहेर. अगं तुझं लेख झोपताय बघ बसल्या बसल्या गाढव. तुझं जराही लक्ष नाही, पुढचं काम तुला नीट जमत नाही. ऐकलत ना तुम्ही? बघा आता, शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वाटड. ओ पण बोलायचं कोणाला? म्हणतात ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं. आपले सर्व झाले होते नाही का? हा, तर त्यांचं ती इच्छा माझी पुरी करा म्हणजे आपण उदाहरण सांगा ना. कसं आहे, दादा कोंडके म्हटल्यावर की आपल्याला डोळ्यासमोर येतं की द्व्यर्थी संवाद. एक ओळख आहे, ठीक आहे, पण दादा कोंडके अतिशय प्रतिभावान होते. त्याचे अनेक त्याची उदाहरणं आहेत. सगळ्यांना माहिती आहे, विचारवादी पुरी करायला लोकनाट्य 5,500 प्रयोग झाले. अनेक मी तर 9 वेळा पाहिलं होतं विचारवादी पुरी करा. त्याच्यामध्ये काय होतं की दादा कोंडकेचा प्रत्येक प्रयोग हा ताजा वाटायचा, कारण नजीकच्या काळात घडलेल्या घटनांची ते दखल घेत असत. कार्यक्रमात आलेली कोणी सेलिब्रिटी त्याची दखल घेत असत, त्यामुळे तो प्रयोग ताजा वाटायचा विचारवादी पुरी करा. या गोष्टीला मी सांगतोय, 42 वर्ष झाली मी पुण्यात काही कामानिमित्त गेलो होतो आणि संध्याकाळी टिळक रोडवर फिरता फिरता ते भरत नाट्य मंदिर आहे, त्या बाहेर बोर्ड लागला होता विचारवादी पुरी करा आज रात्री 9 वाजता. आता दुसरं काही काम नव्हतं म्हणून ऍडव्हान्स बुकिंग केलं. जाऊन जेवून परत आलो नाटकाला. आणि योगा कसा की त्या नाटकाला नाटककार बाळ कोलटकर पण आले होते, ज्यांना मानाने पहिल्या रांगेत बसवलं होतं. मी काय म्हटलं की दादा कोंडकेचं वैशिष्ट्य म्हणजे घडलेल्या घटनांचा परामर्श घ्यायचा, आलेल्या लोकांची दखल घ्यायची सेलिब्रिटीची. तसं ते पहिल्या रांगेत बाळ कोलटकर बसले होते आणि विचारवादी पुरी करा सुरू झालं. तर सुरुवातीला तो ओघ असतो की आपण प्रास्ताविक म्हणतो, सुओघ. त्या ओघ मध्ये दादा कोंडके आणि त्यांच्या बरोबर लेखक वसंत सबनीस असत. आता लेखक म्हणून वसंत सबनीसांची ओळख आहे, पण त्या ओघामध्ये दादा कोंडकेच्या खांद्यावर काम करणं सोपी गोष्ट नाही, पण वसंत सबनीस ते खूप छान करत असत तो अभिनय. तसं कसं आहे की सेनापती आणि दिवाण सेक्रेटरी, तर त्या दोघांचं चाललेलं असतं बोलणं की राजाचं निधन झालेलं असतं. त्यामुळे आता अंत्ययात्रा काढायची, तयारी करायची. म्हणजे सेनापती आणि दिवाण दोघं प्रधान, सेनापती आणि प्रधान दादा कोंडके वसंत सबनीस, त्याची चर्चा चालू असते की कोणाला बोलवायचं. ती यादी काढत असतात, यांनी ह्याला बोलायचं, त्याला बोलायचं अंत्ययात्रेला. तेवढ्यामध्ये वसंत सबनीस म्हणतात, हो त्याच्यामध्ये बाळ कोलटकरांना पण बोलवा, कारण ते बसले होते समोर. मी त्यांची दखल घेते, बाळ कोलटकरांना पण बोलवा. त्यावेळी दादा कोंडके म्हणाले वसंत सबनीस, नको नको नको, त्यांना बोलवत नका. ते स्मशानामध्ये डीला डी लावून काहीतरी कविता करत असतील. ते डीला डी म्हणजे त्यावेळी त्यांचं वाहतोही दुर्वांची जुडी नाटक जोरात चालू होतं, त्यामध्ये अनेक पद्ये होती. त्याची शेवटचं अक्षर डी असे, जुडी कडी उडी वगैरे. ते दादा कोंडके थट्टे म्हणाले, नको नको, स्मशानामध्ये डीला डी लावून काहीतरी कविता करत असतील, त्यांना नका बोलू. त्यावेळी वसंत सबनीस म्हणाले, सगळं उत्स्फूर्त ना, काही समजत नाही. वसंत सबनीस म्हणाले, दादा तुम्ही थट्टा करताय, तुम्हाला येईल का अशी डीला डी लावून कविता करायला? दादा कोंडके हात करतो. आणि तिथल्या तिथे दादा कोंडकेने 5-7 सेकंद छताकडे बघितलं, आणि या घटनेचं मी साक्षीदार आहे, काही सुधी नाही. 5-7 सेकंदच त्यांनी छताकडे बघितलं दादा कोंडकेने, आणि लगेच वाहतूक विभागाच्या जोडीचं विडंबन त्यांनी तिथे केलं. ते असं होतं, ज्यांनी वाहतूक विभागाची जोडी नाटक पाहिलं असेल त्यांना कळेल की जो मूळ पद्यामध्ये जो बास होता ना, तो बास तसाच्या तसा या विडंबनामध्ये दादा कोंडके राखलाय. सुंदर पोहे पातळ पातळ, खमंग तुकडे खोबरे पुष्कळ, शेंग कुरमुरे आणि डाळ, या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा, पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुडी. असाच कडकडाट भरत नाट्य मंदिरमध्ये झाला. बाळ कोलटकर खुर्चीवरून उठले, जरा स्टेजवर आले आणि दादा कोंडकेंना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी. म्हणजे एका कलावंतांनी दुसऱ्या कलावंताची केलेली ती कदर आणि तो मान होता त्यांना दिलेला. आणि मला अजूनही वाटतं की तो क्षण जो होता ना, बाळ कोलटकरांनी अगदी मनोभावे त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी मोबाईल नव्हते, 43 वर्षापूर्वीची गोष्ट. जर मोबाईल असताना नक्की त्या क्षणाचा मी फोटो काढून ठेवला असता, कारण ऐतिहासिक क्षण होता. पाणी पाणी काम होते व्याख्यानाचे, दूर खेड्यात दुपारी. काम होते व्याख्यानाचे, दूर खेड्यात दुपारी.
पारी रवी किरणांचा दाह भारी उष्णता खारी रवी किरणांचा दाह भारी उष्णता खारी देरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो देरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो थोडा शीतल गारवा मनोमणी सुखावलो थोडा शीतल गारवा मनोमणी सुखावलो दोन शाळकरी मुली हंडा कमरे धरून दोन शाळकरी मुली हंडा कमरे धरून छोटी कळशी डोईला पाणी कशी भरून छोटी कळशी डोईला पाणी कशी भरून चिमुकले दोन हात किती त्यांनी थकायाचे चिमुकले दोन हात किती त्यांनी थकायाचे वणवण जगासाठी दूरवर चालायाचे वणवण जगासाठी दूरवर चालायाचे दुःख कळव वेदना अभिनयनी दाटून दुःख कळव वेदना अभिनयनी दाटून कित्येकांचे जाते असे बालपण कोमेजून कित्येकांचे जाते असे बालपण कोमेजून संभाषणातून कळे रोज असेच न्यायचे संभाषणातून कळे रोज असेच न्यायचे पाणी तर रोज हवे मग काय करायाचे पाणी तर रोज हवे मग काय करायाचे रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून रोज स्नानासाठी किती घेतो बादल्या भरून आता पुरेसे घेईना पूर्ण विचार करून आता पुरेसे घेईना पूर्ण विचार करून सारे शहरी आपण पाणी जपून वापरू सारे शहरी आपण पाणी जपून वापरू खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्मरू खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्मरू कष्टप्रद जीर्ण स्मरू कष्टप्रद जीर्ण स्मरू यामुळे नाथ नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळे म्हणा कशास वेगळे म्हणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. महिला मंडळामध्ये बहुतेक सगळ्या ज्येष्ठच असतात आणि ज्येष्ठ मंडळींची क्षमता असते बसायची 1.5 तासाच्या वर असत नाही. पण हे आताच झालं. पूर्वी जेव्हा शेअर बाजारची व्याख्या पण 1.5 तासाची असत तेव्हा पार्श्वभूमी अशी आहे
2001 साली मी पहिलं व्याख्यान केलं शेअर बाजारावरती. म्हणजे आज 26 वर्षापूर्वी जानेवारी 2001 ला पहिलं व्याख्यान केलं शेअर बाजारावरती. आणि ते कोणासाठी होतं? इकॉनॉमिक ऑफेन्सिस विंग, आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई पोलिसांचे त्यांच्या 70 ऑफिसरसाठी केलं होतं. आणि आर्थिक गुन्हे विभागाचे त्यावेळी प्रमुख होते शहीद हेमंत करकरे. नंतर ते शहीद झाले. तर 2001 मध्ये हेमंत करकरे साहेब आले होते आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आणि म्हणाले की आमच्याकडे आता गुन्हे व्हायला सुरुवात झाली आपल्या देशामध्ये शेअर बाजारामध्ये. ते गुन्ह्याची उकल करायची तर आम्हाला कार्यपद्धती माहिती पाहिजे शेअर बाजाराची. त्याशिवाय आम्ही गुन्हे कसे उकल करणार? तर आमच्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या. आमचे चेअरमन म्हणाले ठाकूर तू बोल, ते लोक सगळे मराठी आहेत, तू पण मराठी आहे, तुला माहिती, तू त्यांना समजाव काय ते कार्यपद्धती. तर मी करकरे साहेबांना म्हटलं की मी तुम्हाला स्लाइड शो द्वारे सगळे सोपे शब्द समजावून देईल, फक्त एक सांगा की मी किती वेळ बोलू, किती वेळ मला तुम्ही देणार या कार्यक्रमासाठी. तर करकरे साहेब म्हणाले ठाकूर तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काहीही बंधन नाहीये, तुम्ही हवा त्यावेळेवर बोलू शकता. मी खुश झालो. म्हटलं आता विषय वेळेचं बंधन नाही, विषय एकदम सविस्तर छानपैकी तपशीलवार समजून सांगता येईल. पण पुढे ते म्हणाले की तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काही बंधन नाहीये, फक्त आम्ही इथे जे 70 जण आलो आहोत ना, या ठिकाणी फक्त 90 मिनिटं बसणार आहोत, तुम्ही हवं त्यावेळेवर बोलू शकता. तेव्हा लक्षात आलं की अशा कार्यक्रमासाठी 90 मिनिटं आदर्श वेळ आहे. आणि पोलीस लोक देखील छानपैकी विनोद करू शकतात. आपल्याकडे माहितीसाठी सांगतो, आता मार्केटिंग करत नाही. 17 जुलैला ह्याच ठिकाणी कार्यक्रम आहे. बोरिवली पोलीस स्टेशनचे निवृत्त श्रीयुत अरुण नाईक म्हणून आहेत, ते निवृत्त झाले. त्यांचा इथे कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे वरती पलीकडचा पोलीस. मुलाखत मी घेणार आहे. अतिशय छान होईल. त्यांचं आयुष्य असं आहे ना की कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करता करता ते LLB झाले, म्हणजे SSC असताना कॉन्स्टेबल झाले. नोकरी करता करता ते पदवीधर झाले आणि नंतर LLB झाले आणि निवृत्त होताना सिनियर केस झाले. ते त्यांची मुलाखत आहे. 17 जुलै वेळ आहे, तुम्हाला मी कळलं. तर सकाळ दैनिक आयोजक होतं, बँक ऑफ इंडिया प्रायोजक होतं. आता सकाळ दैनिकाचा कार्यक्रम समय त्यांनी भरपूर प्रसिद्धी केली होती. राजेश शाहू हॉल आहे दसरा चौकात, तिथे तो कार्यक्रम होता. 300 लोक बसतात तिथे. इतकी प्रेक्षक आले, कार्यक्रम व्हायच्या आधी सगळ्या अर्धा तास हॉल भरून गेला होता. आणि मग आयोजकांनी सांगितलं जरा खुर्च्या पुढे पुढे घ्या, म्हणजे शेवटची रांग आणि भिंत याच्यामध्ये लोक उभे होते. तीही जागा भरली. मग लोक शेवटी पोडियम आणि पहिली रांग याच्यामध्ये लोक उभे राहिले. ट्रेनमध्ये सेकंड क्लासला गर्दी जशी गर्दी होती. आणि प्रायोजक बँक ऑफ इंडिया होते, त्यांचे जनरल मॅनेजर यायचे होते म्हणून मी हॉलच्या बाहेर, कारण कार्यक्रम प्रायोजकांना सुरू करता येत नाही. लोक सगळे भरलेले उभे राहिले. मी बाहेर गॅलरीत राहिलो, बघितलं बँक ऑफ इंडियाची गाडी आली. आता ते लोक एका मिनिटात वर येतील आणि कार्यक्रम सुरू करायचा. म्हणून मी हॉलमध्ये यायला वेळी तो अक्षरशः रेल्वेच्या सेकंड क्लास सारखी गर्दी, स्त्री पुरुष सगळे उभे होते. आता घुसून कसं जाणार? त्या बाई होत्या, बऱ्याचशा स्त्रिया पण होत्या. त्या एका महिलेला म्हणतात ताई मला जरा आज जाऊ दे ना. त्याने काही मला ओळखलं नाही माझ्या भाषेने. मी जरा आज जाऊ दे ना. हो तेवढ्या फेकच नाही माझ्या अंगावरती. आज तरी मुंगी चेहऱ्याला जागा नाही, हात तिकडे जात आहे. मला राग नाही आला. मी त्याला हसून सांगितलं ताई एक सांगू का, मी आज नाही गेलो ना तर कार्यक्रम सुरू नाही होणार. त्याला काही कळलं नाही. मग तिने जागा करून दिली आणि मग मी पुढीलच्या दिशेने गेलो बोलायला. तेव्हा त्या खजील झाल्या की कोणाला आपण काय बोललो. मी म्हटलं काही मला राग नाही आला, तसं एक गमती जमती असतात असं. काय करायला कसं होतं, काय होतं एक शिक्का बसायचा. मला शेअर बाजाराचा शिक्का बसा, कारण 52 वर्ष शेअर बाजारावरती व्याख्यान दिल्यामुळे या अशा आता या कार्यक्रमाचे प्रयोग होतात, एक दुसऱ्यांना सांगतात. आता बघा हाच कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परिषदने केला होता. कीर्ती पाटसकर आले होते त्यावेळी, त्यांनीच केला होता तो. आता लोक बोलवतात पण सुरुवातीला असा छाप पडला होता ना शेअर बाजाराचा माणूस, त्यामुळे खूप त्रास व्हायचा आहे कार्यक्रम व्हायला, कोणी बोलवत नसेल. तसा एक छाप पडला रत्नाकर मतकर यांच्यावरती की ते गूढकथा आणि गूढ कादंबऱ्या लिहिणार आहे. पण त्यांनी एक छान अशी हटकीवरती कविता लिहिली होती की ताईंनी शोधून काढली. तर मला वाटतं त्यांच्याकडे ते ऐकूया. आपण इथे बरेचसे शिक्षक असतील तर
थोडासा लेखाजोखा थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला तर सुरुवात कशी झाली सर की पुलंचे प्रासंगिक विनोद, चिवी जोशींच्या चिमणरावांचा हात धरून दुसऱ्या हातात तुम्ही आमच्या चांदोबा दिलात. गोविंदाग्रज, गडकरी, शन्ना, लखोबा लोखंडेंची आठवण, निंदा, साने गुरुजी, बोरकर, कुसुमाग्रज, शांताबाई, पाडगावकर, बालकवी, सुरेश भट, भारा तांबे या सगळ्या काव्यरत्नांच्या ओळी ऐकून आमची भारावल्यासारखी मनोवस्था झाली होती हो. आणि त्या अवस्थेतच आम्ही असताना तुम्ही अलगद मोत्याच्या माळा गुंफू लागला. मोत्याची माळ गळ्यात घालतच होतो तर तितक्यात तृप्तीताई परडी बर निरनिराळी फुलं घेऊन आल्या आणि सुगंध उधळू लागल्या. आम्ही भानावर यावं म्हणून मग त्याच अंडावर पाणी घेऊन आल्या. दादांचा उत्स्फूर्तपणा, बाळ कोल्हेकरांचा विनय अगदी अवाक करून गेला आम्हाला. जे वेळ मजला लागले ऐकताच आम्ही सर्वांनी हळूच आपले मोबाईल पर्समध्ये टाकले. तितक्यात आलेल्या आजी आजोबांनी कसं अगदी मन पुरात हसवलं आम्हाला. आणि काय सांगू तुमका, मालवणी नटसम्राट साक्षात उभो केल्यानी. आणि अशा प्रकारे आनंदाच्या डोहात दुंबत असतानाच अवचित असा नवीन चंद्रमा आला आणि चांदण्याची बरसात झाली. आणि आनंदाच्या डोहात आम्ही खूप खूप धन्यवाद सर. गुरुदेव दत्त. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना मी अक्षय आयरे आणि माझी शिष्या कृष्णाई पै मनपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार करतो. असायदान पालखी कलागुणांची दिंडी साहित्याची यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मंचावर दुसऱ्यांदा उभं आहे. आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय, कारण आपली माणसं समोर आहे आणि आपल्या माणसांकडनं होणारं कौतुक आणि त्यांचे मिळणारे आशीर्वाद महत्वाचे असतात. आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी तुमच्या समोर आलेलो आहोत, आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत. आताच ठाकूर सरांनी ज्या सुंदर गीतानं ह्या कार्यक्रमाचा समारोप केला, नवीन आज चंद्रमा, गीतकार श्री गदी भाडगुळकर, बरोबर ना सर, आणि संगीतकार स्वर्गंधर्व श्री सुधीर फडके. गदिमा आणि बाबूजी हे रसायन जेव्हा जेव्हा जुळून येतं तेव्हा त्यातून निर्माण होणारी, त्या प्रतिभा संपन्नतेतून निर्माण होणारी जी कलाकृती आहे ती अशी अजरामर होते. आता जेनझी ही जी पिढी आहे, या आत्ताच्या काळामधली ही जी गीतं आपण ऐकतो, म्हणजे अगदी चिपकाले फेविकॉलचे किंवा झंडू बांधती गाणी येऊन गेली, ती संपली. मात्र ही अशी जी गाणी आहे ती अजरामर आहे, कारण त्या शब्दांना, जसं सरांनी सांगितलं की उत्तम संगीत कसं जोडून देतं, जेव्हा स्वर आणि शब्द एकमेकांना घेऊन सोबत पुढे जातात तेव्हा. गदिमा आणि बाबूजींचं असंच एक त्यांच्या दैवी प्रतिभा शक्तीतनं जन्मलेलं एक अजरामर त्यांनी केलेलं प्रोजेक्ट, त्यांच्या हातून घडलेलं एक दैवी चमत्कारच म्हणायला हवा, ते म्हणजे गीत रामायण. या गीत रामायणामध्ये एकूण 56 गीतं आहेत. ऑल इंडिया रेडिओवरती ते सर्वप्रथम प्रकाशित झालं होतं. तेव्हा अगदी रेडिओला हार घालून लोक बसायचे आणि त्या गाण्यांचा आस्वाद घेत होते. त्याच गीत रामायणातील 25 गीतं घेऊन त्याला दृश्य स्वरूप देण्याचा प्रेमळ प्रयास मी आणि माझ्या शिष्यांनी केला आणि त्यातून जन्माला आली नृत्य नाटिका, ज्याचं नाव आहे सुस्वागतम रामराज्य. दक्षिण भारताच्या तामिळनाडू प्रांतामध्ये भरतनृत्य नावाची शास्त्रीय शैली आहे. त्या भरतनृत्यम शैलीला गीत रामायण आणि नारदीय कीर्तनातील काही पदांची जोड देत ही एक 2 अंकी नृत्य नाटिका साकार होते. माझ्या 24 शिष्य नृत्यांगना रामायणातली विविध पात्र मंचावरती साकार करतात आणि राम जन्मापासून ते रावणवध आणि रामाचा पट्टाभिषेक इथपर्यंतचा संपूर्ण कालखंड आपण ह्या नृत्य नाटिकेत दाखवतो. त्याचा 20वा प्रयोग येत्या 23 मेला शनिवारी सकाळी 10:30 वाजता आपल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात, मोठ्या नाट्यगृहामध्ये आयोजित केलं. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी सहकुटुंब या कार्यक्रमाला यावं आणि भरभरून आशीर्वाद द्यावेत. ही संकल्पना, हे आपलं मराठी साहित्य, वाङ्मय आणि आपली भारतीय शास्त्रीय नृत्य शैली आबालवृद्धांपर्यंत पोहोचावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. अगदी वय वर्ष 4-5 पासून ते
सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतात, डोळ्यांनी टाळ्यांनी साश्रू नयनांनी प्रतिसाद देतात. तेव्हा माझ्याकडून माझ्या शिष्येकडून कृष्णईकडनं तुम्हाला निमंत्रण. मी स्वतः या कार्यक्रमामध्ये काही भूमिका करतो, कृष्णई सुद्धा श्री लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये असते. तेव्हा या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नक्की या. 23 मे शनिवार सकाळ 10:30 वाजता. तिकीट विक्री बुक माय शो वरती आहे. तुम्हाला दिलेल्या पॅम्पलेट वरती फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत. आपली प्रतीक्षा असेल. श्रीराम. चंद्र अंबरी अनादि दुंदयामिनी यौवनात डोलवी मदीय प्रीत स्वामिनी घरन प्रीत कुंजहा बैसये सुहासिनी बैसये सुहासिनी नवीन आज चंद्रमा. यावनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी नवीन नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. अशोक जरीपुरे प्रभाकर पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्ट शब्दोच्चार, आवाजात चढ उतार आणि योग्य ठिकाणी पॉज विराम. तुम्हाला आठवत असेल अशोक जरीपुरेमध्ये ते प्राध्यापक प्रिन्सिपल होते. त्यांनी काही गुन्हा केलेला नसताना त्यांच्यावरती खोटा आर येतो आणि ते तुरुंगात जातात. त्यावेळी तुरुंगात असताना त्यांच्या तोंडी संवाद आहे. ते म्हणतात, आपण नेहमी काय म्हणतो न्याय देवता आंधळी असते, ती बघत नाही गरीब श्रीमंत जे असेल त्याप्रमाणे न्याय देते. म्हणून आपण म्हणतो की न्याय देवता आंधळी असते, पण न्याय देवता आंधळी असते वेगळ्या प्रकारे वसंत कानेटकरांनी संवाद कसा मांडलाय तो सांगतो. पहिली गोष्ट आपण न्याय म्हणतो. पणशीकरांची विचार कशी न्याय. पणशीकर म्हणतात न्याय देवता आंधळी असते असं म्हणतात. न्याय देवता खरोखरच आंधळी असते. म्हणून धर्मापासाके बदमाश केला हातो हात फसवतात आणि बळी जातात ते निष्पाप विद्यानंद न्याय देवता. म्हणजे असताना या मंडळीचं इतकं वैशिष्ट्य प्रत्येकाचं आपण वाचलं तर लक्षात येतं. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं ना ती जुनी नाटकं कारण मी सभापूर रायगडला जेव्हा जाग येते परत त्याच संतामध्ये बघायला मिळाली. पण दुर्दैवाने ती युट्यूब वगैरे कुठेही उपलब्ध नाही. तर आता आपण म्हणाले होते की किती मोठी मंडळी छोट्या छोट्या गोष्टीत आशय सांगतात. यशवंतदेव म्हणाले होते की उत्तम कविता कधी बनते, उत्तम कविता कधी, उत्तम संगीत कधी बनतं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये आणि शब्दांचं ओझ सुरांना जाणवू नये. हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. लगेच त्यांनी उदाहरण सांगितलं. अरे देवा तुझी मुले कशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर राहतात. एवढीशी मोठी म्हणतो की प्रत्येकाची दखल घ्यायची. तर का त्यांनी एक 15 मिनिटं जास्त दिली म्हणून त्याचा मी फायदा घेतला. आमच्याकडे सर्व्हिस स्पीड तयार असतं. 1.5 तासाचं 1.2 तासाचं. परवा एका ठिकाणी बसलेला गेलो तेव्हा 2.25 तास करा. ठीक आहे. ते एका गाण्याने आपण
एक भूमिका केली होती शंकर घाणेकर यांनी. शंकर घाणेकर हे विनोदी नट होते, संगीत अकादमी ते होते, पण 15-20 मिनिटाची भूमिका देखील ते छाप पाडून जात असत. तर सूर्यरावच्या नाटकामध्ये शंकर घाणेकरांची भूमिका होती खेड्यातल्या एका डॉक्टरचा कंपाऊंडर, आणि तिथे एक समाजसेवक असतात. त्या दोघांचं बोलणं चालू असतं. शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, त्यामुळे तो हिंदू भूमिकेला पूरक असतो. तर शंकर घाणेकर त्या समाजसेवकाशी बोलत असताना म्हणतात, सूर्यरावचे नाटक, माझे वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. औदुंबर त्यांच्याकडून अनुभवावा आणि सुंदरतेच्या सुमनांवरचे दवचुंबून घ्यावे आणि आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे या झऱ्यामध्ये धावून निघावं. नवरूप निसर्गाचे दाट धुके धरेवर हलके किल बिल हळूवार थर थर कल्पवृक्ष डोलताना दिसे देखावा सुंदर रमणीय वनश्री गेली भुत्याची चादर जशी पांघरून शाल श्वेत वर्णाची धूसर रवी किरणे सोनेरी ते जाळली वसुंधरा अलगद धुके दूर जाग येत असे पाखरा क्षणभंगुर जीवन दर तर असे सारे घेई जाणून मानवा रंग जीवनाचे न्यारे जोडी खिल्लारी कैलांची कशी दिसते देखणी किती वर्णावे तयाना आता ठेवते लेखणी किती वर्णावे तयाना आता ठेवते लेखणी आगला जीवा मला ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या कळा झाला गेला जीवा. घागर घेऊन 3-4 किलोमीटर उन्हातनं पाणी घेऊन येत असत. मी ज्या वयामध्ये खेळायचं भागडायचं त्या वयामध्ये शाळा कुठे परवडणार विषय नाही, कारण आई वडील मजुरीवर जाणार, पाणी कोणत्या मुली घेऊन येत असत. जे अंतकरण पिळवटून आलं की 12 वर्षाची मुलगी उन्हातनं प्रति एका खेपेत काय होणार नाही, किती खेपा घालायला लागतात. तेव्हा असं वाटलं ना की मुंबईमध्ये आपल्याकडे 24 तास पाणी असतं, म्हणजे आपल्याला काय नैतिक अधिकार आहे 2-2 पायऱ्या आंघोळ करायचा. 30% ठरवलं नाही आपण आंघोळीला 1 बादलीच्यावर पाणी कधी घ्यायचं नाही, तो निश्चय आजपर्यंत मी पाळला येतो. आणि त्या गप्पांच्या भरामध्ये तृप्ती सांगितला किस्सा अगदी गलबलून माझ्या डोळ्यासमोर कल्पना करा, माझी मुलगी जर 14 वर्षाची पाणी घेऊन येते उन्हातनं, मला धीर होईल का बादलीवर पाण्याने आंघोळ करायचं, ते डोळ्यासमोर उभं राहिलं. तर त्यांना मी सांगितलं, लगेच तृप्ती त्यांनी त्याच्यावरती एक कविता केली आणि त्या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. मगाशी सांगितलं की आजवर सोबती त्याने 552 कविता केल्या आहेत, 552, आणि त्यापैकी 262 कवितांना सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाले. नवऱ्याने छानपैकी सगळी कवड लावून ठेवली ती जपून नाही. म्हणजे पोलीस म्हणतात ना किती गुन्हे झाले आणि किती उकल केली, सक्सेस रेट म्हणतात, किंवा डॉक्टर म्हणतात ऑपरेशनच्या वेळी सक्सेस रेट किती 41%, 50%, तर त्यांचा सक्सेस रेट 51% आहे. दुसऱ्याला नाही, प्रत्येकाला वेगवेगळं. फुले वेचावी पारिजातकाची, फुले माळावी मोगऱ्याची, फुले जपावी बकुळीची, फुले दरवळावी चाफ्याची, फुले फुलावी गुलाबाची, फुले बहावी अनंताची, फुले बहरावी बहाव्याची, फुले घमघमावी रातराणीची,
फुले फुलावी कमळाची, फुले झुलावी मधुमातीची, फुले रंगावी जास्वंदाची, फुले भरावी केळ्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले ओघळावी बुट्ट्याची, फुले दिखावी बोगनवेलीची, फुले स्मरावी बाभळीची, फुले लाघवी अबोलीची, फुले निगरवी गोकर्णीची, फुले उधळावी झेंडूची, फुले तोलावी केशराची, फुले उमलावी ब्रह्मकमळाची आणि फुले निरखावी कृष्ण कमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची. भूमिका असते पुरुषाच्या जीवनामध्ये. त्यांनी कविता केली, पत्नी म्हणजे काय? टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपलं सगळं आयुष्य परमेश्वराच्या पायापाशी तारण ठेवून येते. आपल्या आयुष्यात होऊन जाते आपली, झटते आपल्या सुखासाठी, घालते भुंकर आपल्या अपयशावर, आपल्या वेदनावर. पण मान सन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते. प्रकाशाची सावली होऊन राहण्यात तिला पत्नी असं म्हणतात. आणि आमचो कमिशनर भेटत त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसला. कमिशनर म्हणजे माझी बायको. ते नरसम्राट नाटकात नाही, त्याची ती सरकार होती ना, तो एकसारखं म्हणा सरकार सरकार, तसं त्याची सरकार, तसं आमचं कमिशनर. पक्षाचं काय रसायन हे तेवढी समजा. तर कसं असतं मंडळी, माणूस रिटायर झालो ना की त्याच्या घरात किती किंमत असता तुमका सगळ्यांका माहिती आहे. हे पण असतं, आपले पण असतो, म्हणजे सगळ्यांचा तुमचा आमचा सारख्या. हो, एक कप चाय वेळाची पंचायत हो. तो नरसम्राट कसं सारखं सांगा, कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर, तसा बाका सारख्या म्हणत राहायचा लागता. कोणी चाय देतात का चाय, नाका कोणी चाय देत काय गो, नाका चाय होऊया गो, नाका एक कप चाय मिळणार काय गो. एक सारखे चाय डोशीत बसतास. अहो सकाळपासून 8 चाय झाले. अख्खी लिप्टन कंपनी घशात घालूची हा की काय? हा कमिशनर तुमचा आवाज किती कमावलेलो नाही, म्हशी सारखं. म्हणजे बाहेरात असताना म्हशी राखू त्या काम मीच करत होते. असं काय तेव्हा असता? हा, आणि आता सासरी गेल्यावर येडो लागते. हो, का काय बोलला नाही आणि तुम्ही काय ऐकलाच नाही. आता ऑफिस मध्ये जात होते तर बरा होता. आता एक सारखे मित्रांका बोलवीत राहतं, चाय डोशीत राहतं, मित्रांका बोलवीत राहतं, चाय डोशीत राहतं, मित्रांका बोलवीत राहतात आणि चाय डोशीत राहतात. अगो, एवढ्या मोठ्या कपासून नका एवढी चाय घेऊन येलस, ती काय माझ्या पिंडावर शिपडूसाठी काय गो? अगो, यमाच्या रेड्याच्या बहिणी तो कप तरी घेऊन जा. ऐकता काय बघा, मला द्यावर असो. तर मंडळी, श्रावण महिनो इलो की लोक काय काय संकल्प करतात. मी पण संकल्प केलाय. काय? ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. कसा झाला ऑफिस? तुझा
तुझ्या गळा माझा गळा कुंकू मोत्यांच्या माळा वरवर फुले रुसू वरवर फुले रुसू घरतर माझे तसू तसू तुझ्या गळा माझा गळा कुंकू मोत्यांच्या माळा गंमत ताईची खाशी गंमत ताईची खाशी धर्मद व्यक्ती कोणाशी तुझ्या गळा माझा गळा कुंकू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझा गळा कुंकू मोत्यांच्या माळा